नमस्कार मंडळी देव पावला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही लोक नाही। मनोज जरांगे पाटील हे देव माणूस आहे। मनोज जरांगे पाटील हे कधीही मॅनेज होत नाही। मनोज जरांगे पाटील आतापर्यंत ज्या काही विधानसभेच्या निवडणुकी झाल्या होत्या त्याही पूर्वी कित्येक तरी राजकीय लोक त्यांना भेटायला येत होते। कित्येक तरी लोकांचं म्हणणं होतं की मनोज जरांगे पाटील आम्हाला विरोध करू नका आणि आम्हाला सपोर्ट करा, परंतु मनोज जरांगे पाटील कधीही एकांतात बोलले नाही। जे असेल ते मीडिया समोर बोलले होते, कधीही पडद्याआड बोलले नव्हते। जे असेल ते मीडियाच्या समोर बोलले होते आणि कोणालाही मॅनेज झाले नव्हते। कित्येक तरी डावपेच करण्यात आले होते, कित्येक तरी पैसे देण्याचं त्या ठिकाणी काम करण्यात आलं होतं। परंतु मनोज जरांगे पाटील यांनी एकही रुपया घेतला नाही आणि कधीही ते मॅनेज झाले नाही। असं वाटायला लागलं होतं की कुठेतरी आता सुरेश धस मनोज जरांगे पाटील यांची जागा घेतील आणि मनोज जरांगे आता 2 नंबरला राहतील असं वाटत होतं। कारण तर संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर ज्या पद्धतीने सुरेश धस असतील ते अग्रेसिव्ह झाले होते आणि अग्रेसिव्ह झाल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की आता कुठेतरी संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळेल, परंतु तसं घडलं नाही। जे काही सुरेश धस असतील काही दिवसांनी ते काही आकाबोका बोलणाऱ्या लोकांसोबत हातमिळवणी करतात आणि त्या ठिकाणी त्यांची बाजूला जी काही भूमिका असतात ती बाजूला मांडतात, परंतु मनोज जरांगे पाटील हे कधीही असं घडू देणार नाही। आणि मनोज जरांगे पाटील आतापर्यंत कोणत्याही राजकीय लोकांसोबत जवळीकता निर्माण केली नव्हती, परंतु सुरेश धस यांच्यावर विश्वास होता आणि त्या विश्वासापोटी कुठेतरी संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळेल असं वाटत होतं, परंतु ते घडलं नाही। परंतु मनोज जरांगे पाटील जे काही गोधापट्टा असेल उगाच त्यांच्या पाठीमागे नाही। आजपर्यंत मनोज जरांगे पाटील कधीही मॅनेज झाले नाही ते त्यांना पक्क माहीत होतं। जवळपास लहान मोठे 50च्या वरती उपोषण झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे गोधापट्टा कायमस्वरूपी होता। मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे जे काही समाज होता त्या समाजाने कित्येक तरी आपल्या जमिनी पिकं उद्ध्वस्त केले होते। कारण तर मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होत्या आणि सभेसाठी जवळपास 4 एकर 100 एकर 200 एकर अशा पद्धतीच्या जमिनी होत्या। त्या जमिनीतलं उभं पीक मातीत घातलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी। म्हणून तर मनोज जरांगे पाटील कधीही मॅनेज झाले नाही। म्हणून तर गोधापट्ट्यातील लोक असतील, मराठा समाज असेल किंवा महाराष्ट्रातील लोक असतील किंवा इतर राज्यातील लोक असतील मनोज जरांगे पाटील यांना मानतात। कारण तर मनोज जरांगे पाटील कधीही पडद्याच्या आड बोलले नाही। मुंबईचा प्रवास पाहिलेला असेल, मुंबईच्या प्रवासात सुद्धा जरांगे पाटील कधी मीडियाला सोडून बाहेर बोलले नाही किंवा एखाद्याला कानफुकी त्या ठिकाणी करू दिली नाही। राजकीय लोकांना त्या ठिकाणी थारा देऊ दिला नाही। राज ठाकरे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आले होते अंतरवाली सराटी या ठिकाणी। मनोज जरांगे पाटील यांना भेटल्यानंतर राज ठाकरेची भूमिका काही दिवसात बदलली होती, परंतु जे काही राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा अधिक कोणी असतील, शरद पवार असतील, कोणी असतील, मनोज जरांगे पाटील त्यांना कधी मॅनेज झाले नाही, कधी त्यांचं ऐकून घेतलं नाही। जे मराठा समाजाच्या हिताचा आहे तो त्यांनी निर्णय घेतला होता। म्हणून तर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आजही समाज आहे, उद्या आहे। आणि जे काही भाजपची खेळ होती ती मनोज जरांगे पाटील यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली होती आणि आज एकदा परत जे काही भाजपची नाडी असेल ती मनोज जरांगे पाटील यांच्या हातात आलेली आहे। म्हणून तर मनोज जरांगे पाटील कधीही मॅनेज होत नाही। मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहील आणि जे काही हिंगोलीचा आज परत एकदा 18 तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे। आजेगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक होणार आहे आणि त्या स्मारकासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपस्थिती त्या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। त्या कारणाने मनोज जरांगे पाटील परत एकदा 18 तारखेला हिंगोलीच्या आजेगाव या ठिकाणी येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आजही समाज आहे, उद्या आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची जागा कोणी घेऊ शकत नाही। जसं असतील अधिक कोणी असेल, मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक आहे, कणखर माणूस आहे, म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे समाज राहणार आहे। निश्चितच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।